हॅलो, नमस्कार. #रूपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तांदळाची खीर. आज गुढीपाडवा आहे ना, तर आज नूतन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड पदार्थ करून आपण करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला की ही खीर कशी झाली आहे ती. चला तर मग पाहूया आजची तांदळाच्या खिरीची रेसिपी. आणि हो, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मी अर्धा लिटर दुधासाठी इथे एक छोटी वाटी मी तांदूळ घेतलेत आणि हा मी बासमती तुकडा घेतलाय आणि सुहासिकच तांदूळ घ्यायचा. जसं की तुम्ही आंबे मोहोर देखील इथे तांदूळ वापरू शकता, पण तो भात एकदम मऊ शिजवून घ्यायचा. आणि मी इथे बासमती तुकडा घेतलाय. तुम्हाला अंदाज येईलच मी खीर केल्यावर की या तांदळाची खीर किती होईल ते. तांदूळ इथे मी स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलाय. आता आपण धुतलेला तांदूळ कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि पाणी 3 पट ते 4 पट ह्यात मी पाणी ठेवलेलं आहे, कारण की तो भात एकदम मऊ गाळ शिजवून घ्यायचा आहे एकदम. त्यामुळे खीर खूप छान होते. आता आपण साहित्य पाहून घेऊया खिरीसाठी काय काय लागणार आहे ते. इथे मी अर्धा लिटर दूध गरम करत ठेवले पातेल्यात. दुधाला छान उकळी येऊस्तर दूध चांगलं गरम करून घ्यायचं. इथे मी खिरीत वापरण्यासाठी एक मोठी वाटी साखर, चारोळी, काजू, बदाम आणि हिरवी छोटी इलायची, मी इलायचीची पावडर करून घेणार आहे. हे सर्व आपल्याला खिरीत लागणार आहे. आणि हो, गोड तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही इथे वापरू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूप. आपल्याला खिरीसाठी तूप लागणारच आहे, त्यासाठी तूप देखील इथे वापरायचं आहे. इथे दूध छान गरम होतंय, मस्त उकळी आली दुधाला आणि दूध सारखं हलवत राहायचं म्हणजे त्यात साई होत नाही जास्त. आता यामध्ये मी वाटलेली इलायचीची पावडर टाकणार आहे. दूध शिजत असतानाच त्यामध्ये इलायचीची पावडर ॲड करून घ्यायची. त्यानंतर साखर पण तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही वापरू शकता. इथे भात पण आपला शिजून तयार आहे. पाहिलं का किती मऊ छान भात शिजला आहे. असा शिजवून घ्यायचा मस्त. आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून चांगलं रेटून म्हणजे बारीक करून घ्यायचा, म्हणजे मऊसूत असा तो चांगला होईल. आता शिजलेला भात आपण या दुधामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. थोडा थोडा टाकून चांगला हलवून घ्यायचा आधी, म्हणजे त्याच्या भाताच्या गाठी होणार नाहीत. थोडा थोडा घ्यायचा भात आणि त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता इथे कढई तापत ठेवली मी. कढई तापली की त्यामध्ये 2 चमचे तूप. आता इथे तुपाचा वापर होणार आहे, कारण की तूप हे आपण वर फोडणीसारखा याचा वापर करणार आहोत. मग तुपामध्ये काजू, बदाम, चारोळी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग आपल्या खिरीवर ते ओतायचं आहे.
चारोळी देखील तुपावर अशी परतून घ्यायची, ती सुद्धा छान लागते चवीला. खिरीत याचा वापर नक्की करा. वा, खूप सुंदर दिसते खीर. आता या खिरीला एक उकळी आणूया, आपण छान शिजवून घेऊया. झाली आपली खीर तयार आहे की नाही. खूप छान साधी आणि सोपी मस्त अशी रेसिपी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान लागते हे खीर. किती सुंदर दिसते पहा बरं. चला तर मग अजून एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काहीतरी तुम्हीही छान छान गोड करा आणि नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड खाऊन नक्की करा. चला मग, रेसिपी आवडली असेल तर पटापट सबस्क्राईब नक्की करा. चलो, बाय बाय.